घरासमोरच 3 फूट पावसाचं पाणी साचल्यानं नागरिक पुरते त्रस्त झालेले आहेत। कर भरतो मात्र सुविधाच नाही अशा शब्दात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून नागरी सुविधांपासून येथील नागरिक वंचित असून धुळ्यातील गवळेनगर, ओमनगर, ITI कॉलनीतील हा प्रकार आहे। 1.5 ते 2 फुटापर्यंत इथं कायम पाणी असतं। पाण्यात एवढी शेवाळ आलेली आहे। पाण्याचा त्रास पावसाळा सुरू झाला की या लोकांना कमीत कमी 4 महिने हा पाण्याचा त्रास भोगावा लागतो। या पाण्यापासून यांना होणारा त्रास, याच्यात साप निघता, डेंग्यूचे डास असता, या परिसरातले नागरिक आजारी पडता। हे वेळोवेळी महापालिकेत तक्रार करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं या परिसरात लक्ष कुठल्याही अधिकारी काही पडलेलंच नाही लक्ष द्यायला। हे पाणी आमच्या घरात घुसून जातं, पोर्समध्ये येऊन जातं। अजून काय काय समस्या आहे? हे डेंग्यूचे साथ येते, साप वगैरे निघता, बेडकं येतात मध्ये मोठे मोठे, लाईट वगैरे नाही आमच्याकडे खांब्यांची। तुम्ही याबाबत नगरसेवकांना किंवा मनपाकडे तक्रार केली आहे का? केली हो, केली ना। मग त्यांचं काय म्हणणं पडलं? त्यांनी बघून जातात आणि नवीन फिरून काही येतच नाही, सांगून आता जातात। काय? तेच पाणी काढायला पाहिजे त्यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।